श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि दादांना. हा ब्लॉग जो आहे रविवारचा आहे, संध्याकाळच्या 4 नंतरचा ब्लॉग आहे. साफसफाई चालू आहे. आज आपण कृतिकाचं बोरनान घालणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कशा पद्धतीने पार पडला सगळं काही. तर ह्या इथे मी सर्व साफसफाई करून घेईन, त्याच्यानंतर बोरनान लवकरच चालू होईल. तोही व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि मला आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला तर मग लवकर सुरुवात करूया कामाला. या इथे फरशी पुसून घेत होते, तितक्यात जाऊ आली माझी. तर ह्या तिघींना बाल्कनीतूनच दिसलं, तर ते पडदिशीन पळत गेले. आपली काकू आली म्हणून कृतिका पळत गेली आणि ह्या दोघी माझी मम्मी आली म्हणून पळत गेले. तर ओळख करून देते ताईनो, ही माझी जाऊ आहे, छोटी जाऊ आहे. मी पहिली आहे, ही दुसरी आहे. तर मला नंदा वगैरे कोणी नाही आहेत, जाऊ एकटीच आहे. आम्हीच दोघी एकमेकींना. तर इतकीच आमची फॅमिली आहे छोटीशी. सासू सासरे, जाऊ, दीर, 3 लेकरं, आम्ही दोघं नवरा बायको. तर ती आहे ती आलेली आहे लवकरच, कारण ती सगळी तयारीला मदत करायला आलेली आहे. चला तर मग कसं होईल आजचा बोरनान बघूया आपण. त्रास रात्री तुमच्या दादांना तर तुम्ही ओळखताच, त्यात नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. आपण तरीही अजून एकदा सांगते, हे कृतिकाचे पप्पा आहेत आणि माझे हजबंड आहे. त्या इथे यांना पण धावपळ चालू आहे, हे आणा ते आणा. ह्यांच्याबरोबर माझे दोन्ही दीरसुद्धा आलेले आहेत. एक चुलत दीर आहे, ह्यांचंही ओळख करून देते, हे संतोष पाटील यांचं नाव आहे. आणि हे दुसरे जे आहेत हे माझे सख्खे दीर आहेत, छोटे दीर आहेत माझे. तर ह्या इथे हे सुद्धा आलेले आहेत. हळूहळू तुम्हाला माझ्या फॅमिलीमधल्या प्रत्येक मेंबरची ओळख होईल.
आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहाल तर तुम्हाला म्हणजे शंका किंवा प्रश्न पडणार नाही की हे कोण आहेत ते कोण आहेत. तर असो तो विषय जो आहे वेगळा आहे. चला बघूयात. सगळेजण एकापाठोपाठ येत आहेत आणि आम्ही सगळे रेडी झालो आहोत. तर लवकरच सुरुवात होईल आणि सगळे चाललेले आहेत. सासू सासरे मम्मी भाऊ आणि ह्या तिघीजणी पण तयार झाल्यात. खूप छान वाटत होतं. ह्या तिघींना बघितल्यावर मला तर खूप प्रसन्न वाटतं, कारण ह्या तिघीच माझ्या घरच्या लक्ष्मी आहेत. तर कोणालाही आपल्या लक्ष्मींना पाहून प्रसन्न वाटणारच. आणि म्हणजे माझ्या बाबतीत तरी ॲटलिस्ट असं काही भेद नाही की मुलगा मुलगी. तर माझ्यासाठी ह्या तिघीच माझ्यासाठी माझ्या मुलंसुद्धा आहेत आणि माझ्या मुलीसुद्धा. म्हणजेच ह्या तिघीच माझ्यासाठी लक्ष्मी पण आहेत, नारायण पण आहेत, गणपतीसुद्धा ह्याच आहेत, गौरीसुद्धा ह्याच आहेत. तर काही भेदभाव असं काही नाही माझ्याकडे, कारण मी तसं काही विचार करतच नाही. ಹಾಂ ಕಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ಇಬ್ರು ಒಂದು ಹೇಳ್ರಿ ಕೃಷಿ ಹೇಳಮ್ಮ ಚಂದ ಅಲ್ಲೋಡ್ ಮಾಮ ಕಡೆ ನೀವು ಹೇಳಿ ಚಂದ ಇಡ್ರಿ ಎರಡು ಕೇಳಿ ಖುಷಿ ನೀವು ಪೂರ ವಿಡಿಯೋನೇ ಮಾಡಿ काढू नको सर अर्धा कीर्तिका ಇಲ್ಲ ಐಸಾರಿ ಹಾಕಿರಲ್ಲ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಆರ್ಸ್ಕೋರಿ ಎಲ್ಲರೂ ಅವು ಕೊಡು ದೀದಿಗೆ ಒಳಗೆ ಆವಲ್ ತಿನ್ನತ್ತಿ ಕೊಡು ದೀದಿ ಒಳಗೆ ಕೊಡು ದೀದಿ ಚಾಕ್ಲೇಟ್
हा त्या आजीला घाल की ग कृतिका. ಮೂತಾಗೂ ಇಡ್ತಾ ಮೇಲೆ ಅಲ್ರಿ ಆರ್ಸಕತ್ ಕುಂಡ್ರಬೇಕಾರೆ आई मजा ಮಾಡ್ತಾರ ಮಂಜು ಅತ್ತಿಗೆ ಅರಗ್ಲತ್ತ ಸೊಲಿಲೆ या इथे आपलं बोरणांचं फंक्शन जे आहे संपलं आहे आणि आलेल्यांसाठी म्हणून वडापाव मागवलं होतं. कारण जे आलेले असतात त्यांना कधीच असं पाठवू नये असं मला वाटतं. त्यामुळं जेवढे काही लोक आले होते त्यांना प्रत्येकांसाठी म्हणून वडापाव मागवलं होतं. 30 वडापाव मागवले होते. त्यानं बरोबर सफिशियंट झालं कारण 17 लोक होते. प्रत्येकी 2-2 पकडलं तरी 30 भरपूर झाले. आणि या इथे मी आमच्या शेजारच्या ताईंकडे सुद्धा बोरणांचा कार्यक्रम आजच होता तर ह्या इथे सुद्धा मी आलेले आहे. आणि कृतिका खूप रडत होती त्यामुळे खूप वेळ इथं थांबू शकले नाही. कार्यक्रम उरकला आणि मी लगेच निघाले घराकडे. आजचा व्लॉग मी या इथेच संपवते. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळेजण आपली काळजी घ्या. भेटूयात लवकरच. श्री स्वामी समर्थ.